हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 19. य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. यह जो कोणी एनं या आत्म्याला वेत्ती जाणतो हंतारम हत्या करणारा यह जो कोणी च सुद्धा एनम याला मन्यते मानतो हतम मारला गेलेला उभव दोघे तौ ते दोघे न कधीच नाही विजानितः जाणतात न कधीच नाही अयम हा आत्मा हंती मारतो न नाही हन्यते मारला जातो. जीवात्मा मारणारा आहे किंवा मारला जातो असे मानणारा मनुष्य अज्ञानात असतो, कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही. तात्पर्य: जेव्हा एखाद्या शरीरधारी जीवाला प्राणघातक शस्त्रांनी दुखापत केली जाते तेव्हा त्या शरीरातील आत्मा मारला जात नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. पुढील अनेक श्लोकांवरून कळून येईल की जीवात्मा अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणत्याही भौतिक शस्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही आणि त्याच्या आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारलाही जाऊ शकत नाही. ज्याची हत्या होते किंवा ज्याची हत्या झाली असे समजले जाते ते केवळ शरीरच असते. तथापि ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही. माम हिंस्यात् सर्वभूतानि, कोणाचीही हिंसा करू नका हा वैदिक आदेश आहे. तसेच जीवात्मा मारला जात नाही ही समजूत पशुहत्येलाही प्रोत्साहन देत नाही. कोणाच्याही शरीराची अधिकारविना हत्या करणे हे निंदनीय आहे. तसेच ते राष्ट्राच्या आणि भगवंतांच्या दंडसंहितेनुसार निश्चितच दंडनीय आहे. तरीही अर्जुनाला केवळ अविवेकाने नव्हे तर धर्मतत्वांकरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते. हरे कृष्ण.